नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय महाराष्ट्राचा महासंग्राम। शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणाऱ्या महायुती आणि मनसेला पाठिंबा नाही। माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच TV9 वर उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। आता माहीममध्ये अमित ठाकरे उमेदवार जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना पाठिंबा मी स्वप्नात सुद्धा देणार नाही। विषय संपला। नाही तो विषय वेगळा, माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे। तो विषय वेगळा होता, पण ते काय गुड गेस्चर मध्ये त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं होतं ना, की कसं आहे उद्धवजी, तुमची एक छवी आहे कुटुंब वत्सल, ही छवी महाराष्ट्र माझं कुटुंब आहे ना। हा, कोरोनाच्या काळात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मी घेतलीच ना। त्याच्यामुळे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे। त्याच्यामुळे आज ते कुटुंब लुटलं जाते। मी जे तुम्हाला बोललो ना, पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन की आज महाराष्ट्र लुटला जातोय। त्या लुटारांना आम्ही अप्रत्यक्षपणे स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही। कारण त्यांनी तर जाहीर केले, आता देवेंद्र फडणवीस जे बोलले तसं त्यांनी तर जाहीर केले की हे मुख्यमंत्री होतील, म्हणजे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावरती होईल। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या लुटारूंना मी स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही। आणि माझं मत आहे, महाराष्ट्र प्रेमींनी सुद्धा महाराष्ट्राच्या लुटारूंना स्वप्नात देखील पाठिंबा देऊ नये। लुटारू कोण, बीजेपी की मनसे? म्हणजे हे की ते आघाडी यांची जी काय झाली महायुती, डबल ट्रिपल इंजिन, ते महाराष्ट्र लुटतात ना, ते लुटतायत असं तुम्ही। पण त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना मदत करणारे हे महाराष्ट्राच्या लुटारूंना मदत करतायत। भले कुटुंबातला कोणी असला तरी माझं कुटुंब महाराष्ट्राचं कुटुंब आहे, म्हणून तुम्ही मी माझे कुटुंब, माझी जबाबदारी जेव्हा केली त्याची सुद्धा यांनी खिल्ली उडवली होती। मग त्याच कुटुंबाची जबाबदारी मी आता घेतली तर का पोटात दुखतं? हे कुटुंबापुरतेच आहेत, कुटुंबापुरतेच आहेत, माझी खिल्ली उडवलीत ना, अगदी माझ्या आजारपणाची पण उडवलीत। हो, मग मी ते आता बोललोच होतो की माझ्या ज्या मी अनुभवातून गेलो, आता देव करो किंवा न करो, ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी तो क्षण किंवा ती परिस्थिती अनुभवून बघावी। तेव्हा माझी खिल्ली उडवलीत, माझी नक्कल केलीत, माझा पक्ष फोडलात, आणि त्यांना मी मदत करणाऱ्यांना मदत करू। राज ठाकरे वेळेस ते तुमच्याकडे आले होते असं? नाही, यावेळेला कुठे काय आले होते? जाऊ दे, मला व्यक्तिगत ह्याच्यात जायचं नाही। परत सांगतो, महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, जसं ते हे करतात ना, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मी दाखवणार नाही किंवा असं करणार नाही, असं शपथ घेताना बोलतात, तसं महाराष्ट्राच्या लुटारूंना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही, अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही। भले तो कुटुंबातला, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय। बापरे, शपथ घेऊन, आणि भले तो कुटुंबातलाही असो। महाराष्ट्र माझं कुटुंबच आहे ना। महाराष्ट्र माझं कुटुंब आहे। आता मी माझा प्रश्न तो असा होता की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर, पण तुम्ही बोलले होते की मवियाला एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहिजे, पण त्यातून शरद पवारांनी तुम्हाला विरोध केला। म्हणजे जेव्हा निवडणुकीला तुम्ही विरोध कुठे केलाय? विरोध म्हणजे संख्याबळाच्या आधारावर। हो, हरकत नाही ना। मी तर षण्मुखानंद हॉलमध्ये बोललेलो आहे, आज सुद्धा पवार साहेबांना संख्याबळावरती मुख्यमंत्री करायचं माझी काही हरकत नाहीये। आणि पवार साहेबांनी जर का जाहीर केलं की त्यांचं संख्याबळ आल्यानंतर अगदी ते आपलं जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांना मुख्यमंत्री करायचं, त्यांनी आज जाहीर केलं, मला काही प्रॉब्लेम नाही। तुमचं असं म्हणणं होतं की चेहरा जाहीर करावा हे एक माझं म्हणणं होतंच। काही काही वेळेला चेहरा जाहीर करून उपयोग पण होतो, काही वेळेला नाही होत। आता ते पण माने या ना माने, समजा आता आम्ही नाही केला, नंतर एकत्र बसून ठरवू। पवार साहेबांचं म्हणणं असेल की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, माझी त्यालाही हरकत नाही। अगदी त्याच्या पुढे पवार साहेबांनी सांगायचं की त्यांच्या जागा जास्त आल्या तर जयंत पाटील होतील, जितेंद्र आव्हाड होतील, आणखीन कोण होतील, हे जाहीर करावं। म्हणजे संख्याबळ तुम्हाला मान्य आहे? नाही, काही करा, पण हे महाराष्ट्राचे लुटारू नकोत। महाराष्ट्र लुटू द्यायचा नाही, हे आमचं एक वाक्य आहे। नाही, माझ्या डोक्यात काहीतरी घुसलंय मुख्यमंत्री पद, असं काही नाहीये। देवेंद्रना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, नवाब मलिक बद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? कारण नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते, त्यांना यांनी सगळं नाटक केलं, दाऊदचा साथीदार म्हणून ह्याला तुरुंगात टाकलं। हे तिकडे गेल्यानंतर दाऊदचा गुन्हेगार बाहेर आला, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय। नागपूरच्या अधिवेशनात 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार असे मांडीला मांडी लावून बसतात, तरी सुद्धा यांना पत्र लिहावं लागतं की हे योग्य नाही होय बरे, हे ठीक नव्हे बरे। आता अजित पवारांनी सांगितले की हा माझा अधिकृत उमेदवार आहे। काय करणार देवेंद्र फडणवीस? युती का नाही तोडत?
ते बोलतात तर त्यांचा आम्ही प्रचार नाही करणार, आम्ही अरे समोरचा प्रचार नाही, पण किती नालायक पण आहे. हा. निवडून आल्यानंतर सोबत घेणार की नाही? सांगा ना की आमचा संबंध नाही, उद्या सत्ता समजा येणार नाहीच पण एक माणूस कमी असला तरी आम्ही नवाब मलिकना घेणार नाही, त्यांनी जाहीर करावं.